नाराजी व्यक्त केली। तसंच राज्य महिला आयोगावर नव्या अध्यक्ष नेमा रुपाली चाकणकर योग्य नाहीत अशी मागणी मवियाच्या शिष्टमंडळानं राज्यपालांकडे केली आहे। तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते ही माहिती असल्यानं मविया टीका करत असल्याचा प्रत्यारोप रुपाली चाकणकरांनी केला आहे। तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना अभिनेत्री रश्मिका मंदानाची उपमा देत जोरदार पलटवार केला। ज्यांनी यावर टीका केली त्यांनी एकत्रितरित्या म्हणजे पूर्वी महाविकास आघाडी असतानाच माझी नियुक्ती झाली ती सुरुवातीच्या काळामध्ये, तेच आता म्हणतात की राजकीय व्यक्ती नको। त्याच्यामुळे त्यांनी एक काहीतरी ठरवावं की आपल्याला काय बोलायचंय। त्याच्यामुळे सत्तेत असताना एक मानसिकता आणि विरोधात गेली की दुसरी मानसिकता हे लोकांना सुद्धा समजतं, ते पटत नाही। त्याच्यामुळे निलेश, आपण सगळेजण एकत्र महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार आहे, तक्रार मांडण्याचा अधिकार आहे, ते मांडतात आहेत असं मला वाटतं। आणि आयोगावरती बोलल्यावरती टीका केल्यावरती जर प्रसिद्धी मिळत असेल तर ते प्रसिद्धीसाठी करतात असं मला वाटतं। आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं एकमत होतं की या ठिकाणी आपण पूर्णवेळ काम करणारी एखादी अध्यक्षा द्या, विशेषतः ज्यांना कायद्याचा परीघ माहित आहे अशा महिला असाव्यात। त्या चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात। त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं